नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 1 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणावर आधारित जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी ही चर्चा तुम्हाला उपयुक्त ठरेल. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. खालील उत्तरा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 1 ते 4 ची उत्तरे पर्यायातून निवडा. पॅसेजचे आपण फक्त उत्तर पाहणार आहोत. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? तर गतिमानता. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? तर अस्तित्वाची जाणीव. प्रश्न क्रमांक 3 आहे, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? तर स्थितीशीलतेचे साधन नाही. आणि पॅसेजवरचा चौथा प्रश्न आहे की शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तर शिक्षणाच्या अभावी माणूस दुसऱ्याचा गुलाम होईल. आता ग्रामर व शब्दसंग्रह यावरील प्रश्न. ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहिले ग्राह्य म्हणजे काय समजून घ्या. तर ग्राह्य म्हणजे घेण्यास योग्य, इट इज ॲक्सेप्टेबल, जे आपण घेऊ शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो, त्याला आपण ग्राह्य म्हणू. मग ग्राह्यच्या विरुद्धार्थी काय होणार आहे? त्याज्य, जे घेण्यास योग्य नाही, असे रिजेक्टेड. पर्याय क्रमांक 1. स्वीकारार्ह बरोबर घेण्यास योग्य, गृहीत हे नाही होणार. पुढे आहे की माधव भित्रा नाही या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? माधव भित्रा नाही. बघा, नाही ऐवजी आहे घ्यायचं आहे. मग आता जिथं जिथं नाही येत तो तर कट करा, एक पर्याय कटला. आता भित्रा शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे शूर. मग इथं भित्रा भित्रा कटलं, भ्याड भ्याड कटलं. पर्याय नंबर 2, माधव शूर आहे. जेव्हा आपण वाक्य बदल करतो तेव्हा वाक्याचा अर्थ बदलायला नको. पुढे आहे की पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? बघा, पिसू उ. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. पिसू पिसवा, जळू जळवा, सासू सासवा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण? तर मी. पडण्याची क्रिया कोणावर झाली? माझ्यावरच. म्हणजे या वाक्यात कर्म आहे का? नाही. हे झालं अकर्मक, म्हणजे आपलं उत्तर नाही. यामध्ये पड हा धातू अकर्मक आहे. आरोही लाडू खाते. खाणारी कोण? आरोही. खाण्याची क्रिया कोणावर झाली? लाडू. मग बघा, वाक्यातील जेव्हा आपण कर्ता शोधतो तेव्हा मूळ धातूला, क्रियापदातील मूळ धातूला नारा नारी नारे प्रत्यय लावतो. मग इथे खा हा मूळ धातू, त्याला नारा नारी नारे प्रत्यय लावले. खाणारी कोण? आरोही. आरोही झाली कर्ता. आणि जेव्हा कर्म शोधायचं तेव्हा मूळ धातूला न्याची क्रिया कोणावर होते असं प्रत्यय लावायचा. मग खाण्याची क्रिया कोणावर झाली? लाडू. लाडू काय झालं? कर्म. मग आपलं उत्तर आहे पर्याय 2, सकर्मक क्रियापद आहे. कोणतं? खाते. आरोही लाडू खाते. इथे पड अकर्मक आहे. आज भाऊबीज आहे. असणारी भाऊबीज. अस इथे काय आहे? अस धातू आहे की जो अकर्मक आहे. इथे पड धातू आहे जो अकर्मक आहे. सुनील उद्या जाईल. जाणारा कोण? सुनील. जाण्याची क्रिया सुनील. इथे आहे मूळ धातू जा. जा हा अकर्मक आहे, अस अकर्मक आहे, पड अकर्मक आहे. हे जर धातूच अकर्मक आहे तर त्यामध्ये सकर्मकचा काही प्रश्न येत नाही. जर आपण आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, नाव सर्च करून डाउनलोड करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. इथे 2013 पासून आजपर्यंत झालेले सर्व पेपर तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तेही विषयानुसार तुम्हाला जॉईन करता येईल. पेपर 1 व पेपर 2 दोन्हीही. त्याचबरोबर ॲपमध्ये सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. पुढील प्रश्न आहे आपला, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव. अगदी सोपं आहे
की महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करायची कुवत नसणे. प्रश्न आहे की कोणी कोणास हसू नये. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार. कोणी कोणास. आता कोणा हसायचं माहीत नाही, कोणाला हसायचं माहीत नाही. हे काय आहे? अनिश्चित, ज्याला आपण सामान्य असं सुद्धा म्हणतो. बरोबर. मग अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम म्हणजे काय? की जेव्हा कोण आणि काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता, बघा प्रश्न विचारण्यासाठी आली नाही तर ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित किंवा सामान्य असं म्हणतात. प्रश्नार्थ काय आहे? कोण काय प्रश्न विचारण्यासाठी येतात. शेवटी प्रश्नचिन्ह असतं. हसणारा कोण आहे? तिकडे कोण आहे? कोण आहे रे तिकडे? असं. दर्शक हा ही हे तो ती ते, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. संबंधी जो जी जे, वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवतो. जो तळे राखतो तो पाणी चाकतो, जो तळे राखी तो पाणी चाकी, जो असा त्यामध्ये येतो. पुढे आहे पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? बघा सर्व मुली. सर्व काय आहे? तर अनिश्चित संख्या विशेषण. खूप लोक अनिश्चित. काळा कुत्रा गुणवाचक. बरोबर. पर्याय क्रमांक 3. कुत्रा कसा आहे? काळा. ससा कसा आहे? पांढरा शुभ्र. झरा कसा आहे? निळा सावळा. चित्र कसे आहे? रेखीव. सरदार कसा आहे? शूर. इथं लक्षात हे सगळे काय झाले? गुण. दोन्ही भाऊ गणनावाचक, त्यामध्ये उपप्रकार संख्या विशेषण, त्यामध्ये उपप्रकार जर आपण पाहिलं तर साकल्य वाचक. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. वाक्याचा काळ ओळखा. आता वाचलं कीच आपलं करता हा साधा भूतकाळ आहे. मग आता साधा वर्तमान काळ. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतो. बरोबर. पूर्ण भविष्यकाळ झेप घेतली असेल आणि पूर्ण वर्तमान काळ झेप घेतली आहे. आई म्हणाली इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आले आहेत? चला मोजूयात. बघा स्वल्पविराम, दुहेरी अवतरण, बरोबर का, संयोग चिन्ह आणि पूर्णविराम. किती झाले? स्वल्पविराम 1, दुहेरी अवतरण 2, संयोग चिन्ह 3 आणि पूर्णविराम 4. किती विरामचिन्हे आलेत? 4. हे शेवटचं घ्यायचं नाही हा. चला पुढचा प्रश्न आहे आपला की पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. उपहार. यामध्ये उप काय आहे? हा उपसर्ग आहे. अवजडमध्ये अ उपसर्ग आहे. प्रतिकारमध्ये प्रति उपसर्ग आहे. बरोबर आहे. मग उप, अ व प्रति हे संस्कृत उपसर्ग आहेत. तर आपलं उत्तर आहे प्रत्यय झुपकेदार. मग आता झुपकेदारमध्ये काय आहे? दार हा प्रत्यय जो फारसी प्रत्यय आहे. डौलदार, इमानदार, जमीनदार, दुकानदार, फौजदार, झुपकेदार हे सगळे दार असलेले फारसी प्रत्यय आहेत. मग प्रत्यय म्हणजे काय? तर शब्दाच्या शेवटी येऊन त्या शब्दाला साधल्या जाते. पतीचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा पती या शब्दाचा समानार्थ तर भर्ता. मग पती म्हणजे काय? तर भर्ता, भर्तार, कांत, स्वामी, नवरा, दादला, अंबोला, वल्लभ, नाथ, कवेश. इथं लक्षात. मग राहिलेले पर्याय कांता, दारा, जाया, अंबुली, बायको, भार्या, कलत्र, पत्नी, सहधर्मचारिणी. इथं लक्षात. चला आता 16 ते 19 कविता आहे. 16चं उत्तर आहे वासरू केव्हा हंबरू लागले? अंधार पडू लागल्यावर. वासरू कळपातून कोठे गेले? तर रानात गेले. कवितेतील ओढा शब्दाचा अर्थ काय? तर उन्हाळ. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? कळपाची. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर चालीरीती. ल ची दुसरी विलांटी, र ची पहिली विलांटी, त ची दुसरी विलांटी. चालीरीती. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा.
घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. तर घमेंड, गर्व, अहंता म्हणजे अहंकार, हे 3 समानार्थी आहे. मग गटात न बसताना झाला डौलदारपणा. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर त्याला आपण म्हणतो बिनबोभाट. कोणालाही कळू न देता. बिनतक्रार, तक्रारीशिवाय. बिनधोक, धोक्याशिवाय. बिनधास्त, धास्तीशिवाय. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने डॅश डॅश योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. तर तोंड काळे करणे म्हणजेच कायमचे निघून जाणे. तोंड घशी पडणे म्हणजे काय? विश्वासघात करणे, ऐन प्रसंगी फसवणे. तोंडात शेण घालणे, पराकोटीची निंदा करणे. तोंडचे पाणी पळणे, खूप भीती वाटणे. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? तर शब्दयोगी अव्यय, पानावर. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे काय, की शब्दाला जोडून येतात आणि वाक्यातील इतर शब्दाशी सहसंबंध दाखवतात. बरोबर. मग आता इथे वर काय आहे? शब्दयोगी अव्यय. क्रियाविशेषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. क्रिया कुठे घडली, कधी घडली, केव्हा घडली. उभयन्वी अव्यय, 2 शब्द 2 वाक्य जोडण्यासाठी वाक्यात येतात. केवळ प्रयोगी, याला आपण उद्गारवाचक म्हणतो. वा वा, अरे वा, शब्बास इत्यादी. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? मग बघा, धाकट्या भावाला कमी गुण मिळाले, मग त्याला लिहिलेलं पत्र काय असेल? धाकटा भाऊ म्हणजे सक्का लहाना भाऊ, तर त्याला कौटुंबिक पत्र म्हणतात. आता हे चौकशी पत्र काय असतं? तर हे व्यापारात, वस्तूच्या व्यवहारात केल्या जातं. अभिनंदन पत्र जर काहीतरी चांगलं झालं, पहिला आला असता तर अभिनंदन पत्र. तक्रार पत्र नगर परिषद, तहसील, आपण जिथं तक्रार करतो तिथे. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेले 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर द मा मिरासदार, दत्ताराम मारुती मिरासदार. वि द घाटे, इथं घाटे पाहिजे हां, तर ते 1953 अहमदाबाद. मारुती चित्तमपल्ली 2006 सोलापूर, 83वे साहित्य संमेलन. ना स इमानदार 1997 नगर, 70वे साहित्य संमेलन. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखल्या जाते? तर माईम भट, पर्याय क्रमांक 2. यांनी लीला चरित्र यामध्ये चक्रधर स्वामींच्या लीलाचं वर्णन केलेलं आहे. मग आता चक्रधर स्वामी हे महानुभव पंथाचे संस्थापक आहे. नागदेवाचार्य यांनी भट्टोबास हे साहित्य लिहिलं आणि औस या स्त्री संत होत्या. तर लीळा चरित्र जे आहे ते मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ किंवा गद्य ग्रंथ आहे. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. आता आपल्याला इथं लक्षात आहे की ग्रंथ, पोथी, पुस्तक हे एकाच अर्थाचे पण मराठीमध्ये वेगवेगळ्या लिंगात आलेले शब्द आहेत. मग ग्रंथ, तो ग्रंथ, पोथी, ती पोथी, पुस्तक, ते पुस्तक, वही, ती वही. म्हणजे काय? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुल्लिंगी ग्रंथ. केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? तर ते आहे प्र के अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे. कृ के दामले म्हणजे कोण? तर केशवसूत. राग गडकरी म्हणजे कोण? गोविंदाग्रज. विवा शिरवाडकर म्हणजे कोण? कुसुमाग्रज. पुढीलपैकी कठोर वर्ण आहे प, ब, भ, ध. तर आपलं उत्तर आहे प. आता कठोर वर्णात अगोदर स्पर्श व्यंजन म्हणजे काय ते पाहूयात. क पासून म पर्यंतच्या 25 व्यंजनांना स्पर्श व्यंजन म्हणतात. यात कठोर, मृदू व अनुनासिका यांचा समावेश होतो. कठोर व्यंजन 10 आहेत. या 25 पैकी ज्या वर्णांचा उच्चार करताना उच्चाराची तीव्रता दिसून येते त्या वर्णांना कठोर व्यंजने म्हणतात. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ ही 10 कठोर व्यंजने आहेत. हे बघा, ही 10 कठोर व्यंजने आहेत.
ही 10 मृदू व्यंजने आहेत आणि ही 5 अनुनासिके आहेत. मग आपलं उत्तर झालं पर्याय 1. बघा अशा प्रकारे आपण 2014चा पेपर मराठी TET पेपर क्रमांक 1 14 डिसेंबर 2014ला झालेला अगदी सविस्तर सर्व पर्यायासहित चर्चा केलेली आहे. आपण जर ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यामध्ये आपल्याला आतापर्यंत झालेले TETचे सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. आपण ॲपमध्ये सब्जेक्ट वाईज तुम्हाला ओल्ड पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.